तर इथे आम्ही आज ना सेलमध्ये आलो होतो. खूप दिवस झाले असं फिरलो नाही ना कुठे. एक दीड महिना होऊन गेला असेल आम्ही घरातच होतो. कारण आहे ना यांना पण टाईम भेटत नाही. आणि मग त्रिशा अंशू राहतात. मग आमच्या घरापासून मार्केट खूप दूर आहे. मग घडी घडी येणं जमत नाही. तर हे ना इकडे नवीन माल आलेला होता. या सेलमध्ये खूप छान सेल आहे. तर प्रत्येक वस्तू इकडे 20 रुपयाच्या होत्या, 20-22 रुपयाच्या. खूप छान वस्तू होत्या एकदम स्वस्तामध्ये. आणि त्रिशाला ही डॉल खूप आवडली होती. पण तिने मी घेतली होती पण तिने काय माहिती कुठं टाकून दिली. तर आमच्या गावाजवळच सारंगखेड्याची यात्रा भरते. तर तिकडचं पण मी तुम्हाला नक्की व्लॉग शेअर करेल. आता 2-3 दिवसात जायचंच आहे आम्हाला. आणि ना खूप दिवसानंतर आपण बाहेर येतो ना तर इतकं छान वाटतं, एकदम छान फ्रेश वाटतं. आणि नेहमी जर जात राहिलं ना एवढं एक्साइटमेंट राहत नाही. तर कोणाकोणासोबत असं होतं सांगा बरं. आणि मला आहे ना असं खूप फिरू वाटतं, पण काय करणार, इकडून आमच्या घरापासून मार्केट पण खूप दूर आहे, गार्डन पण दूर आहे. तर त्रिशानं सगळ्या वस्तू पाडत होती इकडून. मी ना तिच्यासाठी छोटं पोळपाट लाटणं पण घेत होती. मी टाकलं पण होतं वाटतं बास्केटमध्ये, पण परत ठेवून दिलं. काही वस्तू असं एक वस्तू काढायला गेली ना मग ठेवून दिलं. मी कुठे ठेवलं मलाच माहिती नाही, कारण माझं सगळं लक्ष त्रिशामध्ये होतं. तर असंच होतं लहान मुलांसोबत ना, खूपच आपण काय घ्यायचं काय नाही आपण म्हणजे सुचत नाही आपल्याला. तर मला आहे ना काहीच घ्यायचं नव्हतं, नुसतं बघायला खूप छान वाटतं मला. आणि इकडून मी त्रिशासाठी एक वस्तू घेतली. तर मी तुम्हाला पुढे दाखवणारच आहे की मी काय काय शॉपिंग केली ते. काय नाही, थोडंफारच घेतलं आहे. नाही, 22 रुपयामध्ये खूप स्वस्त सेल आहे. आणि 50-60 रुपयाच्या वस्तू तुम्हाला इथे फक्त 22 रुपयामध्ये भेटून जाईल. खूपच छान सेल आहे. तर आता घरी चालले आहे आम्ही. नंतर हे पहा, इथे मी हे रबरं घेतलेले आहे. आणि हा त्रिशाचा गल्ला घेतला आहे. आणि सुपडी घेतली आहे. ही ना रांगोळी काढतो ना आपण, तर ते भरायला खूप छान भरलं जातं. बारीक कचरा. आणि हे आहे बाऊल. तर बस हा होता माझा आजचा छोटासा मिनी व्लॉग.